राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार आहेत। याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। परभणीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे। या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतीची एका मातेफिरूने विटंबना केली होती। या घटनेनंतर परभणीत आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत आंदोलन केलं होतं। यावेळी जाळपोळ आणि दगडफेक करण्यात आली। या घटनेनंतर काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं होतं। यात सोमनाथ सूर्यवंशी या आंदोलकाचा समावेश होता, पण सोमनाथ सूर्यवंशींचा कोठडीत मृत्यू झाला। सोमनाथ सूर्यवंशींच्या पोस्टमॉर्टम अहवालात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या, त्याचे गंभीर पडसाद सध्या राज्यात उमटत आहेत। आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आज परभणी दौऱ्यावर असणार आहेत। यावेळी ते सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। राहुल गांधींचा परभणी दौरा कसा? राहुल गांधी यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार आज 23 डिसेंबर रोजी राहुल गांधी नांदेड येथे विमानाने दाखल होतील। यानंतर दुपारी 2च्या सुमारास ते परभणीत दाखल होतील। राहुल गांधी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधतील, त्यांचे सांत्वन करतील। त्यानंतर दुपारी 3च्या सुमारास विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतील। यानंतर संध्याकाळी 7:30च्या विमानाने नांदेडहून दिल्लीला रवाना होतील। राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्याचे संपूर्ण नियोजन करण्यात आले आहे। राहुल गांधी यांच्या सोबत राज्यातील अनेक नेते उपस्थित असणार आहेत। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। राहुल गांधी परभणीत येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दिल्लीतील अनेक परभणीत तळ ठोकून बसले आहेत। राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर भाजपकडून टीका करण्यात येत आहे। राहुल गांधी हे फक्त राजकारण करण्यासाठी परभणीत जात आहेत, ते ढोंगी आहेत, अशा शब्दात भाजपने घणाघात केला। परभणीच्या घटनेवर राहुल गांधी जात आहेत। या लोकांना फक्त त्या राज्य घटनेचं कसं हे करायला लागलेत, विटंबना करायला लागलेत किंवा राज्य घटना मानत नाहीत असं हे सरकारला दाखवायचा प्रयत्न आहे। त्या कुटुंबाची यांची कोणतीही सहानुभूती नाहीये। यांना सहानुभूतीसाठी चालले नाही, ते स्वतःच्या राजकारणासाठी चालले। यावर संजय शिरसाट यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। महायुतीकडून टीका। परभणीच्या घटनेत राहुल गांधी कुटुंबियांना भेटायला जात आहेत। राज्य घटनेची कशी विटंबना झाली आहे हे सरकारला दाखवण्यासाठी विरोधक तिथे जात आहेत। त्यांना सूर्यवंशी कुटुंबाशी काही सहानुभूती नाही, ते फक्त राजकारणासाठी जात आहेत। आज आम्ही चाललोय, बीडलाही जातोय, तिथेही जातोय, परभणीलाही जातोय। आम्हाला जातीय सलोखा कायम राखायचा आहे। वाढवायचं ना, जातीमध्ये भांडणे लावायचे काम नाही करायचे। राहुल गांधी पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत। आम्ही बीड परभणीला माणुसकी म्हणून जात आहोत, असे संजय शिरसाट म्हणाले। बीड परभणीमध्ये गेलो तर त्या ठिकाणी आम्ही वस्तुस्थितीची माहिती घेणार आहे, त्यावरून त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार आहे। पोलीस अधीक्षकांकडून माहिती घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देणार आहोत। परभणी येथील घटनेत एकाचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबियांना भेट देणार आहे। त्या कुटुंबाला मदत कशी करता येईल यासाठी आमचा प्रयत्न आहे। विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे। एखाद्या व्यक्तीचा जीव गेला आहे, तिथे विरोधक राजकारण करत आहेत, आम्हाला मात्र न्याय द्यायचा आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे।